लूक याचा 18वा अध्याय. आणि परमेश्वर विधवांविषयी बोलतो. ज्या विधवा आहेत त्यांनी खचू नये, तर त्यांनी नेहमी प्रार्थना करावी. आणि परमेश्वराचं वचन सांगतं की त्या नगरामध्ये एक न्यायाधीश होता आणि तो न्यायाधीश त्या नगरामध्ये राहत होता. आणि त्याच नगरामध्ये एक विधवा राहत होती. आणि ती काही कारणास्तव त्या न्यायाधीशाकडे यायची आणि ती मग त्याला म्हणायची येऊन का माझा पतिव्रतेविरुद्ध काय करा, न्याय करा. तिची जी काही गरज होती, जे काही तिची कामं अडलेले होते, तर तो न्यायाधीश तिचं ते काम करत नव्हता. पण तो न्यायाधीश असा होता, तो देवाला पण घाबरत नव्हता आणि लोकांनाही जुमानत नव्हता. पण ही विधवा सारखी वारंवार त्याच्याकडं जायची आणि त्याला काय करत होती, न्याय मागत होती. पण तो तिला न्याय देत नव्हता. आणि ही विधवा सतत 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 त्याच्याकडं जायची आणि सतत तिचं जे काही समस्या होती त्याला ती सांगायची. पण तो काही ऐकून न ऐकल्यासारखा करायचा, तिचं तो ऐकत नव्हता. पण आपला देव असा आहे, आपण जर त्याच्याकडं प्रार्थना केली येशूकडं, तर तो काय करतो, आपली प्रार्थना ऐकतो आणि आपल्या समस्या सोडवतो. आपल्या प्रार्थनेचं काय करतो, तो उत्तर देतो. पण हा न्यायाधीश काय करत होता, उत्तरच देत नव्हतं. म्हणजे तिला त्या तिची जे काही समस्या होती तो सोडतच नव्हता. तिला काय पाहिजे होतं ते तिला द्यायचा, तो असं विचारच करत नव्हता. कारण तो कसा होता, लोकांना पण घाबरत नव्हता आणि देवाला पण घाबरत नव्हता आणि लोकांना तो जुमानत नव्हता, असा व्यक्ती होता. आणि ती विधवासारखी जायची, तर माझा काही करा, न्याय करा, माझं जे काही करा नाही, जे काही माझी समस्या आहे त्या तुम्ही सोडवा, न्याय द्या, अशी ती त्याला सारखी विनंती करायची. आणि आपण ज्यावेळेस प्रार्थना करतो, परमेश्वर म्हणतो ज्या काही अशा विधवा आहेत त्यांनी काही करू नये, खचू नये, तर त्यांनी नेहमी काय करावी, प्रार्थना करावी. तुमचं जे काही समस्या असेल त्या परमेश्वराला सांगावं. पण जगामध्ये काय असतं, न्यायाधीश असतात, आपली काही मागणी असते, आपण त्यांच्याकडे जातो, पण ते आपलं काम लवकर करत नाही. तसं तो न्यायाधीश त्या नगरामध्ये होता आणि त्याच नगरात ती विधवा राहत होती. तिची समस्या त्याच्याकडे ती सारखी घेऊन जायची, पण तो तिचं काही ऐकतच नव्हता. पण त्याने एक दिवस मनात म्हटले, बाबा ही विधवा मला काय करते, त्रास देते, मी हिला काय करतो, न्याय देतो, हिचं काही काम असेल ते मी करतो. आणि मग तो न्यायाधीश नाही का, येशू म्हणतो बघा, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो त्याचं तुम्ही काय करा, ऐका. तो कसा होता, अन्यायी होता. तो कुणाचं ऐकत नव्हता, देवाला घाबरत नव्हता, माणसाला जुमानत नव्हता. आणि ती सारखी जाऊन जाऊन त्याला काय करत होती, रंजीस आणत होती का माझं काही कर तू बाबा, हे माझं तू काही काम आहे ते कर. पण तो ऐकून न ऐकल्यासारखा करत होता. तसं आपला परमेश्वर ऐकून न ऐकल्यासारखं करत नाही. आपण ज्यावेळेस प्रार्थना करतो त्या प्रार्थनेचं आपल्या तो काय करतो, उत्तर देतो. आपल्या समस्या तो काय करतो, सोडवतो. म्हणजे म्हणतो की ज्या काही विधवा आहेत त्यांनी काय करावी, खचू नये. त्याने मनामध्ये काय करावं नाही, खचू नये. त्याने सतत प्रार्थना करावी आणि देवाला सतत सतत आपलं काय असेल ते सांगत राहावं. असं जगामध्ये अनेक विधवा आहेत, आहे का नाही, त्यांची काहीतरी कामं असतील, पण कधी कधी ते होत नाही. पण परमेश्वर म्हणतो अशा विधवांनी काय करू नये, खचू नये. त्याने प्रार्थना करावी, परमेश्वराला ते सांगावं. आणि ज्यावेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस आपल्याला परमेश्वर काय करतो, उत्तर देतो. पण हा अन्यायी न्यायाधीश जरी देवाला घाबरत नव्हता, माणसाला जुमानत नव्हता, तरीही त्याला न्याय द्यावा लागला. तो म्हटला नो बाबा, मी जरी देवाला घाबरत नाही, माणसाला जुमानत नाही, तरी मी हिचा न्याय करतो. आणि मग परमेश्वर म्हणतो, जर या विधवेचा न्याय परमेश्वर करतो, तर जे लोक रात्रंदिवस देवाची प्रार्थना करतात, देवाचा धावा करतात, प्रार्थना करतात, त्यांचा मी न्याय करणार नाही का. परमेश्वर म्हणतो मी त्यांचा न्याय करील, पण मी येऊपर्यंत त्यांच्यामध्ये विश्वास आढळेल का, आहे ना. देवाला येऊपर्यंत आपल्यामध्ये काय पाहिजे, विश्वास पाहिजे. आपला विश्वास काय करावा, आपण दृढ धरून ठेवावा, आपला विश्वास स्थिर असावा. परमेश्वर येऊपर्यंत आपल्यामध्ये काय पाहिजे, विश्वास पाहिजे.
जसं विश्वास आणि ती विधवा स्त्री त्या न्यायाधीशाकडं काय करत होती, जात होती. विश्वासाने ती तिचं त्याने काम करावं म्हणून त्याच्या पुढं ती काय करत होती, तिच्या समस्या मांडत होती. पण तो ऐकत नव्हता, पण त्याला ऐकावं लागलं. हालेलुया. तसंच आपला देवाचं वचन सांगतं, जे लोक रात्रंदिवस धावा करते, जे लोक प्रार्थना करते, त्यांचा मी न्याय करणार नाही का? या गोष्टीला मी विलंब लावीन का? नाही लावणार. विधवेला देवाने त्या न्यायाधीशाने विलंब लावला नाही. त्या समस्या परमेश्वराने काय केलं, सोडवल्या. तसं हे लोक रात्रंदिवस माझा धावा करतील, माझ्या नावाने प्रार्थना करतील, त्यांना मी उत्तर देणार नाही का? त्यांना मी विलंब लावीन का? त्यांचं मी ऐकणार नाही का? देव म्हणतो, मी ऐकन, पण मी येऊपर्यंत तुमच्यामध्ये विश्वास आढळेल का? आपल्यामध्ये काय पाहिजे, परमेश्वराला येऊपर्यंत आपल्यामध्ये विश्वास पाहिजे. परमेश्वरा, माझा विश्वास तू येऊपर्यंत कसा कर, दृढ कर, माझा विश्वास खंबीर कर. ज्यावेळेस तू येशील त्यावेळेस माझ्यामधून तुला विश्वास दिसावा की माझ्यामध्ये विश्वास आहे. म्हणून आपण नेहमी विश्वासात कसं राहावं, खंबीर राहावं, प्रार्थनेत तत्पर राहावं. जसं परमेश्वराने विधवेला सांगितलंय, प्रार्थनेत कशी राहा, तत्पर राहा, प्रार्थना करत राहा, कचू नको, आहे ना, कोणत्याही गोष्टीविषयी. जरी तो अन्याय असला तरी तो न्याय देईल. कारण देवानेच हे बोललेलं आहे की विधवांनी खचू नये, प्रार्थना करत राहावी. तसंच परमेश्वर किती आपण प्रार्थना केलं, आपल्या प्रार्थनेचं देव आपल्याला उत्तर देतो. किती अन्याय करणारा जरी व्यक्ती असन तरी त्याला काय करावं लागतं, न्याय द्यावं लागतं. हालेलुया. कारण परमेश्वर विधवेचा कोण आहे, कैवारी आहे ना, तो विधवेची नेहमी दाब घेतो. आणि तो विधवेचा परमेश्वर कैवारी आहे, तो त्यांची काय करतो, दाब घेतो. जरी अन्यायी असन, जरी तो काम हाती घेत नसन तरी त्याला घ्यावं लागलं. हालेलुया. तर आपला देव किती श्रेष्ठ आहे का नाही. येशू तो आपली काळजी घेणार नाही का? तो नेहमी आपली काळजी घेतो. आणि तो स्वतः म्हणतो की विधवाने काय होऊ नये, खचू नये, नेहमी प्रार्थना करावी. तर ज्या काही विधवा असतील त्याने नेहमी प्रार्थनेत राहावं, आहे का नाही, देवाशी कनेक्ट व्हावं, आहे ना. कारण देव जे सांगतोय ते आपण करावं. तसंच परमेश्वर म्हणतो, जे धावा करते, रात्रंदिवस प्रार्थना करते, त्या लोकांना मी विलंब लावीन का? त्यांना मी न्याय देणार नाही का? परमेश्वर म्हणतो, मी न्याय देईन. पण जो परमेश्वराचं येणं होईपर्यंत तुमच्यामध्ये काय पहा, आपल्यामध्ये देवाला विश्वास पाहायला मिळायला पाहिजे का आपण, माझे लेकरं किती विश्वासामध्ये आहे ना. तर या वचनाच्या द्वारे जसा विधवेला न्याय दिला, देवाने विलंब लावला नाही, तसंच जे प्रार्थना करतील, जे देवाचा धावा करतील, त्याचं वचन ऐकतील, दुसऱ्यांना वचन सांगतील, तर परमेश्वर या गोष्टीला काही समस्या असतील, काही प्रश्न असतील, त्याला परमेश्वर विलंब लावणार नाही. फक्त परमेश्वर म्हणतो की मी येऊपर्यंत तुमच्यामध्ये विश्वास मला आढळेल का? हालेलुया. वचनाच्या द्वारे ते तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल.